नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बघणार आहोत छान अशी डांगराची भाजी. याला काही काही भागामध्ये ना गंगाफळ देखील म्हणतात, म्हणजे आमच्या खानदेश भागात गंगाफळच म्हणतात याला. परंतु आता मी जिथं राहते नाशिक भागामध्ये, तर ह्या साईडला ना याला डांगर म्हणतात. तर आज आपण बघणार आहोत डांगराची भाजी. अगदी सोपी आहे. शिकणाऱ्यांना, म्हणजे जे नवीन मुली शिकतात ना स्वयंपाक, त्यांना करायला तर अगदी सोपी आहे. तर बघू शकता इथं मी छान मस्त हिरव्या पाठीचं, म्हणजे ज्याला हिरवं साल असतं ना त्याला म्हणतात की हिरव्या पाठीचे किंवा काळ्या पाठीचं डांगर आहे छान. तर हे डांगर जे असतं ना हे चवीला जास्त छान लागत असतं. तर बघा तुम्ही, मी इथं मस्त त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला मस्त लांब तुकड्यांमध्ये चॉप करते. आपल्याला जास्त छोटे तुकडे नाही करावे लागत याचे, कारण म्हणजे याच्या स्वतःचंच याच्यामध्ये ना खूप पाणी असतं, तर ते लवकर शिजून जात असतं. त्याच्यामुळे याला ज्या वेळेस आपण कट करतो ना, ते जास्त बारीक काप नाही करायचे याचे, जरा जाडच ठेवायचे, म्हणजे बटाट्यापेक्षा तर थोडे जाडच ठेवायचे. तर बघा मी इथं मस्त छान साल काढून घेतलं डांगराचं आणि मस्त त्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. तर बघा या पद्धतीने आपल्याला छान काप करून घ्यायचे आहे डांगराचे. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत फोडणीला साहित्य, म्हणजे लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तर मिरच्या तिखट होत्या त्यामुळे मी कमी घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकतात. लहान मुलांना जर देणार असाल डब्याला तर अजून कमी टाकली तरी चालेल. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 पडी. तेल छान तापू द्यायचं. तेल छान तापलेलं असेल ना तर आपली भाजीला फोडणी छान खमंग बसते. तर इथं बघा तुम्ही, मी अर्धा चम्मच ना मोहरी टाकली. मोहरी छान तळतळली, त्यानंतर मी अर्धा चम्मच जिरे टाकलेलं आहे. जिरे पण छान आपल्याला फुलू द्यायचे आहे. जिऱ्या मोहरीची फोडणी छान असली ना भाजीला तर भाजीला चव छान येत असते. त्यानंतर आपण आता लसूण घालणार यामध्ये आणि लसूण पण आपल्याला छान गुलाबी रंगाचा, गुलाबी गोल्डन कलरचा होऊ द्यायचा. लसूण पण कच्चा नको राहिला भाजीमध्ये. तर फोडणीकडे जास्त लक्ष ठेवायचं कधी पण भाजी करायच्या वेळेस. फोडणी चांगली असेल ना तर भाजी चवीला अप्रतिम होत असते. आता आपण यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने घालणार आहोत. मी तुम्हाला त्यावेळेस डिशमध्ये नाही दाखवले, पण मी झाडाच तोडून आणला कढीपत्ता आणि लगेचच मग मी टाकला भाजीमध्ये. तर कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण यूज केलेली आहे या भाजीमध्ये. तर फोडणीला आता मी कढीपत्ता टाकला, मस्त फ्रेश झाडाचा तोडून आणला. मी छान कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे छोटंसं. तर बघा असं आपल्या घरामध्ये काही असलं ना झाडं, तर ते आपल्या अशा उपयोगात येतात. आणि आता मी मिरची मस्त तळून घेतलेली आहे. मिरची तळू द्यायची छान आणि मग त्याच तेलामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातली की लगेचच आपण भाजी टाकायची, जेणेकरून आपली हळद आहे ना जळायला नको आणि तेलामध्ये छान हळदीचा कलर उतरतो. तर मी लगेचच इतर ते डांगराचे काप टाकून घेतले आणि मिक्स करून घेते. आता मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे यावर, जेणेकरून आपल्या भाजीला सर्वीकडे वाफ एकदम व्यवस्थित बसते. मीठ टाकायची घाई अजून करायची नाही. आधी 5 मिनटं वाफ द्यायची भाजीला, नंतर आपण परत एकदा ओपन करून बघूया. तर इथं तुम्ही बघू शकतात मी 5 मिनटं झाकण ठेवलेलं होतं भाजीवर. आता मी परत एकदा मस्त त्याला मिक्स करून घेते. चवीला अप्रतिम लागत असते मैत्रिणींनो, नक्की करून बघा. मला माहिती आहे लहान मुलं डांगराची भाजी खायला काचकूचपणा करतात, पण आता पावसाळ्याच्या भाज्या खरंच खूप फ्रेश येत आहेत आणि जोपर्यंत छान टवटवीत भाजीपाला मिळतो तोपर्यंत नक्कीच खाऊन घ्यायला पाहिजे आपण सर्वांनीच. तर बघा इथं मी छान आता मीठ टाकलं, परत मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि मीठ घातल्यानंतर अगदी 5 मिनटात ही भाजी वाफेवर होत असते. टिफिनला द्यायला तर अगदी सोपी आहे, अगदी 2 मिनटात होत असते. जर रात्री आपण डांगर चिरून ठेवलं ना तर सकाळी तर मग टेन्शनच नाही आपल्याला भाजीचं. तर ह्या स्टेजला ना तुम्ही इथं थोडंसं गुळाचा तुकडा पण टाकू शकतात, पण माझ्या घरामध्ये नाही आवडत गुळाचा म्हणजे गूळ टाकलेला थोडासा, त्यामुळे मग मी स्किप केला. नाही तर मग आम्हाला दोघांना, म्हणजे माझ्या मिस्टरांना मला जेव्हा खायची असते ना भाजी, त्यावेळेस मी डांगरामध्ये ना थोडासा गुळाचा तुकडा घालत असते. तर बघू शकता आता आपली भाजी शिजलेली आहे. अगदी 5 मिनटात शिजून जाते, काहीच वेळ लागत नाही. हे बघा इथं आपण चेक करून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला आपल्या भाजीवर टाकायची आहे छान हिरवीगार आणि फ्रेश कोथिंबीर. कोथिंबीर घालायला अजिबात कंजूसपणा करू नका सध्या, कारण पावसाळ्याचा मी तुम्हाला परत एकदा सांगते भाजीपाला खूप छान येत आहे. तर नक्की भाजीपाला भरभरून खाऊन घ्या, कारण मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती भाजीसाठी किती हाल होत असतात. तर इथं आपली भाजी तयार आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला एकदा नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ह्या भाजीमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीच्या जागी लाल तिखटही यूज करू शकतात. तुमच्या टेस्टवर ते डिपेंड आहे, पण चवीला अप्रतिम लागत असते ही भाजी आणि नक्की मुलांना खाऊ घाला. रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असणार